एका हिरव्यागार जंगलात एक मोठं जुनं झाड होतं. त्या झाडावर अनेक पक्षी राहत होते. सकाळ झाली की सगळीकडे किलबिलाट आनंद आणि गडबड सुरू व्हायची. पण त्या सगळ्या पक्ष्यांमध्ये एक कबूतर खूप वेगळं होतं, कारण त्याला 2 डोकी होती. सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघायचे. काहींना तो गमतीशीर वाटायचा, तर काहींना थोडासा विचित्र. पण त्या कबुतराच्या दोन्ही डोक्यांमध्ये सतत बोलणं चालू असायचं. एक दिवस सकाळी पहिलं डोकं म्हणालं, आज खूप छान वाटतंय, चल ना थोडं दूर जाऊया. दुसरं डोकं लगेच म्हणालं, हो, पण आधी काही खायला मिळालं तर अजून मजा येईल. दोघंही उडत उडत जंगलाच्या आत गेले. थोड्या वेळाने त्यांना एक झाड दिसलं. त्या झाडावर लाल रंगाची सुंदर फळं लटकत होती. पहिलं डोकं पुढं झुकलं आणि एक फळ तोडलं. वा, ते म्हणालं, खूपच गोड आहे हे. दुसरं डोकं म्हणालं, मला पण दे ना, मलाही खायचं आहे. पहिलं डोकं हसत म्हणालं, आपण एकाच शरीरात आहोत ना, मी खाल्लं म्हणजे तू खाल्लंस. दुसरं डोकं शांत झालं. काही वेळ ते काही बोललंच नाही. दोघं परत उडत राहिले. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते दोघे बाहेर पडले. उडता उडता दुसऱ्या डोक्याला एका झाडावर वेगळ्या रंगाचं फळ दिसलं. ते थांबलं. हे फळ पाहिलंस? दुसरं डोकं म्हणालं. पहिलं डोकं म्हणालं, हो, पण ते काहीच वेगळं दिसतंय. कदाचित खाण्यासारखं नसेल. दुसरं डोकं त्या फळाकडे बघत म्हणालं, मला खायचं आहे. पहिलं डोकं म्हणालं, नको, ते योग्य वाटत नाही. दुसरं डोकं थोडा वेळ शांत राहिलं आणि मग म्हणालं, काल तू मला फळ खाऊ दिलं नाहीस, आज मी जे करणार आहे ते करणार. पहिलं डोकं पुन्हा म्हणालं, आपण एकच आहोत, जे होईल ते दोघांनाही होईल. पण दुसरं डोकं काही ऐकलं नाही. त्याने ते फळ तोडलं आणि खाल्लं. काही क्षण सगळं शांत होतं. नंतर दोघांनाही त्रास होऊ लागला. पहिलं डोकं हळू आवाजात म्हणालं, काय होतंय? दुसरं डोकं म्हणालं, मलाही कळत नाही. त्यांची उडण्याची ताकद कमी झाली. पंख जड झाले. ते हळूहळू खाली झाले आणि झाडाखाली शांत पडून राहिले. जंगलात पुन्हा किलबिलाट सुरू झाला. पण त्या झाडाखाली मात्र सगळं शांत होतं आणि त्या दिवसापासून त्या झाडावर 2 डोक्यांचे कबूतर दिसेनासे झाले. तर मुलांनो, या गोष्टीची एक शिकवण आहे. आपण कितीही वेगळे असलो तरी एकमेकांशी जोडलेले असतो. स्वार्थ, हट्ट आणि अहंकार शेवटी आपलंच नुकसान करतात. निर्णय घेताना इतरांचा विचार करणं खूप महत्त्वाचं असतं. व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.